आय बिलीव्ह 2026 मध्ये पॅन्टॉन कलर ऑफ द इयर आवाज करणार नाही, कारण तो बोल्ड नाही, सोबतच तो अटेन्शन सुद्धा मागणार नाही. पण त्याला जास्त हलक्यात घेऊ नका, कारण हा कलर हळूच आपल्या कानामध्ये विस्पर करतोय, कुजबुजतोय, कारण तो आपल्या प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये आहे. इतक्या वर्षाच्या किऑस नंतर, ट्रेंड्स नंतर, नोटिफिकेशन, फिल्टर्स, कंपॅरिझन आणि ओव्हरलोडेड झालेलं हे सर्व जे जग आहे, या सर्वांमध्ये पॅन्टॉनने आपल्याला जी शांती दिलेली आहे त्याची गरज आपल्याला होती, पण ती आपल्याला कळली नव्हती. आज आपण पाहणार आहोत पॅन्टॉन कलर ऑफ द इयर 2026 क्लाउड डान्सर. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्टाईल अँड फिक्स बाय प्रणाली. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत पॅन्टॉन कलर ऑफ द इयर 2026 क्लाउड डान्सर. आता तुम्ही म्हणाल हा पॅन्टॉन कलर ऑफ द इयर म्हणजे काय? आता पॅन्टॉन म्हणजे काय हा बेसिक प्रश्न. पॅन्टॉन म्हणजे नेमकं काय? तर पॅन्टॉन ही एक इंटरनॅशनल कलर ऑथॉरिटी आहे, म्हणजे जगभरात कलरसाठी वापरल्या जाणारी एक कॉमन भाषा. फॉर एक्झाम्पल, आपण फॅशन डिझायनर्स, मेकअप ट्रेंड्स, इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकोर, इंटेरियर हे सर्व एक ठराविक कलर सिस्टीम फॉलो करतात, कलर कोड फॉलो करतात. फॉर एक्झाम्पल, पांढरा कलर आपण जेव्हा म्हणतो तर प्रत्येकाचा पांढरा कलर हा वेगळा असू शकतो, पण जेव्हा या सर्वांना एक पॅन्टॉन कलर ऑफ द कोड दिला जातो, तो एक सेम एक्झॅक्ट कलर आपल्याला मिळतो, कारण पॅन्टॉन ही जगभरासाठी पूर्ण वर्ल्ड वाईड एक कोड पास करते, कोड ठरवते त्या पर्टिक्युलर इयरचा, आणि त्यामुळे तो कोड जो आहे तो सर्व ठिकाणी सेम असतो. आता दुसरा बेसिक क्वेश्चन आहे, पॅन्टॉन कलर ऑफ द इयर म्हणजे काय? तर पॅन्टॉन अथॉरिटी किंवा पॅन्टॉनची जी इन्स्टिट्यूट आहे ही दरवर्षी जगात काय चालू आहे, जगाची मेंटल स्टेट, फिजिकल स्टेट किंवा इकॉनॉमिक स्टेट काय आहे, लोकांचा मेंटल स्टेट कशी आहे किंवा मार्केट कसं सुरू आहे, या सर्वांचा विचार करून, ॲनालिसिस करून एक कलर ऑफ द इयर निवडते. आणि तो कलर ऑफ द इयर त्या वर्षाचा मूड, वाईब आणि इमोशन्स सोबतच लाईफ डिरेक्शनसुद्धा ठरवतो, आणि त्यामुळेच त्याला पॅन्टॉन कलर ऑफ द इयर म्हटल्या जाते. तर पॅन्टॉन कलर ऑफ द इयर हा फक्त एक रंग नसतो, तर त्याच्यामागे एक ट्रेंड डिरेक्शन असते. फार सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर पॅन्टॉन कलर ऑफ द इयर त्या वर्षाचा मूड आणि वाईब ठरवतो. ओके, तर या वर्षीचा पॅन्टॉन कलर ऑफ द इयर 2026 आहे क्लाउड डान्सर. आता हा क्लाउड डान्सर म्हणजे काय? मागल्या वर्षी म्हणजे 2025मध्ये पॅन्टॉननी कलर ऑफ द इयर आपल्याला दिला होता, तो होता मोका मूस. वाम अर्धी असा हा कलर होता, जो आपल्याला आपल्या जमिनीशी स्थिर राहण्यासाठी, ग्राउंडेड राहण्यासाठी प्रेरणा देत होता. पण यावर्षी 2026मध्ये पॅन्टॉननी ही पूर्ण डेफिनेशन रिसेट केलेली आहे. त्यामुळे या वर्षीचा कलर जो आहे तो आहे क्लाउड डान्सर, म्हणजेच पांढरा. पण हा हॉस्पिटल पांढरा नाही आहे, कॉटन फायबर जे असतात तसा पांढरा, किंवा तुम्ही एखाद्या दूध तापवता, मिल्क तापवता, त्यावरती क्रीम येते, मलाई येते, त्या मलाईचा जो कलर असतो तो पांढरा, किंवा एकदम सॉफ्ट व्हाईट क्रीमी पांढरा, सॉफ्ट व्हॅनिला पांढरा, आयवरी पांढरा, असा हा क्लाउड डान्सर कलर आहे. पण हा कलर, हा व्हाईट कलर खूप सिंपल आणि शांत आहे, म्हणून या कलरसोबत तुम्ही मुळीच गल्लत करू नका, कारण वी कॅन यूज धिस क्लाउड डान्सर इन व्हेरियस वेज इन फॅशन इंडस्ट्रीज अँड ऑल्सो मेकअप. ओके, तर ते कसं यूज होतं हे आता आपण पुढे पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय व्हाईट अँड व्हाय नाव? आपण सगळे अशा या जगामध्ये सध्या जगतो आहे ज्या ठिकाणी कधीही शांतता नसते. त्यामुळे पॅन्टॉन कलर एक्सपर्टनी आपल्याला क्लाउड डान्सर म्हणजे असा कलर जो तुमच्या जीवनामध्ये एक शांतता आणतो, तुमच्या जीवनाची पार्टी क्लीन करायला तुम्हाला सांगतो, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या जीवनाच्या केऑसमधनं क्लॅरिटी शोधायला तो तुम्हाला भाग पाडणार आहे. कारण शोधलं कीच आपल्याला ते सापडणारच, आणि यालाच ते म्हणतात क्लॅरिटी इन कॉकोफनी. आणि हा फ्रेश स्टार्ट, हळूहळू सुरुवात करा, तुम्ही पण सुरुवात करा. आता नेक्स्ट पाहूया क्लाउड डान्सर इन फॅशन. कारण फॅशन आधीच या व्हाईट
कलरकडे आकर्षित होते जात आहे. आणि त्यासोबतच इंडियन फॅशनमध्ये या क्लाउड डान्सरचा आपण कशा प्रकारे यूज करू शकतो हे सुद्धा पाहूया. कारण हा कलर आपल्याला एक लक्झरी सारखा काम करतो. त्यामध्ये एक ट्रॅडिशनल वाईब तर असतेच, पण सोबतच एक मॉडर्न मिनिमलिझम सुद्धा आपल्याला हा कलर प्रोव्हाइड करतो. तर या कलरचं फॅशनमध्ये कशा प्रकारे यूज होतो हे आता आपण पाहूया पुढे. यातला पॉईंट नंबर 1 आहे मेटॅलिक मास्टरपीस. क्लाउड डान्सर व्हाईट बॅकग्राऊंड जर असेल, आयव्हरी कलरचं असेल, तर त्यामध्ये तुम्ही त्या बॅकग्राऊंडला तुम्ही छान असं गोल्डन जरदोजीनी छान डेकोरेट करू शकता. इट मे बी साडी असू शकते ती, किंवा एक छानसा बनारसी लेंगा सुद्धा असू शकतो. त्यासोबतच सेकंडली एक सॉफ्ट व्हाईट बेस कांजीवरम साडी, त्याला छान हे गोल्डन कलरची बॉर्डर, ही साडीसुद्धा एक मास्टरपीस असू शकते या 2026च्या इयरमध्ये. ओके, सर्व दरजोजी झाली, डबका डिझाईन झाली किंवा गोल्डन एम्ब्रॉयडरी झाली, ही तुम्हाला एक छान जास्त लाऊड न दिसता एक रॉयल अँड लक्झरियस लुक तुम्हाला देतो. यातला सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे टेक्स्चर्स ओव्हर कलर. हा क्लाउड डान्सर हा पूर्ण व्हाईट कलर आहे, प्लेन कलर आहे, फार शांत कलर आहे. त्यामुळे तो फार सिंपल असल्यामुळे याचा पूर्ण फोकस आपण याच्या फॉलवर देऊ शकतो. यामध्ये टेक्स्चर आपण टाकू शकतो. जसं आता मी हा शर्ट घातलेला आहे, कॅन यू सी, व्हाईट आहे पण याच्यावर थोडं टेक्स्चर तुम्हाला दिसत आहे. तशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमचा एक कॉस्ट्युम डिझाइन करू शकता. आता या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. ही रॉ सिल्क साडी आहे आणि याला प्लेन आयव्हरी आहे, पण एक थोडं रिच टेक्स्चर सुद्धा याच्यामध्ये आहे. छानपैकी थोडा कलर सुद्धा त्यांनी पेस्टल कलर सुद्धा यूज केलेले आहे. त्यासोबत दुसरं एक्झाम्पल म्हणजे ही चंदेरी कुर्ता आहे. फार सटल असा आहे, थोडं टेक्स्चर आहे आणि या टेक्स्चर ओव्हर कलर याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे आपला इंडियातला चिकनकारी कुर्ते जे असतात. सेम व्हाईट कलर आहे, पण सेम व्हाईट कलरच्या थ्रेडनीच त्याच्यावर छान चिकनकारी त्यांनी एम्ब्रॉयडरी केलेली आहे. आणि हा सुद्धा एक मास्टरपीस कॉस्ट्युम आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा सुद्धा तुम्ही छान विअर करू शकता होल इयरमध्ये. तर फ्रेंड्स, यातलाच थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे मॉडर्न टेक्निक्स. या व्हाईट बेसवर आता तुम्ही मला हा पुन्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा व्हाईट, पण त्यावर हे टेक्स्चर दिसतंय, पण त्यावर हे कटवर्क त्यांनी लावलेलं आहे. दिसतंय तुम्हाला, कॅन यू सी. असं हे एक मॉडर्न टेक्निकनी सुद्धा कटवर्क ब्लाउजेस सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. फ्लोरल डिझाईन जसं दिसतंय तुम्हाला या माझ्या सध्याच्या या ब्लाउजवर, तर हे पण तुम्ही करू शकता. त्यासोबत ॲप्लिके साडीज ज्या असतात त्याला थोडासा व्हाईट बेस सोबत थोडं तुम्ही कटवर्क देऊन किंवा थोडी एम्ब्रॉयडरी देऊन सुद्धा छान त्याला एक रिच लुक तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, एक्झाम्पल्स दिसतील. यातलाच चौथा पॉईंट आहे जो माझ्या लक्षात आला आहे तो म्हणजे फ्युजन स्टाईल. येस फ्रेंड्स, आपण हा क्लाउड डान्सर हा कलर एक फ्युजन इतर कलरसोबत फ्युजन करून सुद्धा किंवा एखादा ज्वेलरीसोबत फ्युजन करून सुद्धा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी तुम्ही ही साडी पाहू शकता. आहे या साडीला आपण छानपैकी टोटली मॅच केलेलं आहे या गोल्डन कलरच्या अशा ब्लाऊजने, आणि हा लुक संपूर्ण मस्त दिसतो आहे. एकदम इलिगंट आणि क्लासी असा लुक दिसतो आहे. दुसरं एक्झाम्पल आहे, तुम्ही ह्या आयव्हरी कलरच्या कुर्त्याला किंवा एम्ब्रॉयडरी अनारकलीला एक ऑक्सिडाइज ज्वेलरी सोबत सुद्धा पेअरअप करू शकता. त्यामुळे सुद्धा तुमचा ओव्हरऑल लुक एक इलिव्हेट होईल, नेक्स्ट लेवलला जाईल. सोबतच या संपूर्ण क्लाउड डान्सर म्हणजे जो व्हाईट कलर आहे, आयव्हरी व्हाईट कलर आहे, यासोबत तुम्ही पेस्टल कलरसुद्धा यूज करू शकता. पेस्टल कलरचे शेडसुद्धा यामध्ये तुम्ही इन्कॉर्पोरेट करू शकता. त्यामुळे सुद्धा तुमच्या संपूर्ण आउटफिटला एक स्ट्रक्चर मिळेल, छान दिसेल आणि तो वॉव फॅक्टर आहे तो सुद्धा मिळेल. या ठिकाणी मला एक शॉर्टमध्येच तुम्हाला सांगायचं आहे, भारतीय संस्कृतीमध्ये व्हाईट हा कलर म्हणजे तुम्हाला एक प्युरिटी देणारा, तुम्हाला एक शांतता देणारा आणि तुम्हाला एक क्लॅरिटी देणारा असा हा कलर आहे. त्यामुळे तुमच्या फॅशन किंवा तुमच्या वॉर्डरोबमध्ये हा व्हाईट कलर असायलाच पाहिजे. तर आता नेक्स्ट पाहूया क्लाउड डान्सर इन मेकअप, द वाईब. जेव्हा फॅशन फार सॉफ्ट असते तेव्हा आपल्याला मेकअपसुद्धा थोडा सॉफ्ट असेल, कारण हे जे मॉडर्न डेजमध्ये आपण मिनिमलिझमच्याकडे जास्त फोकस करतोय, जास्त वाढतोय. त्यामुळे नो हेवी फाउंडेशन, नो हेवी ड्रामॅटिक कलर्स किंवा नो हेवी ओव्हर कॉन्टोरिंग, पण
आपल्याला मेकअप कसा हवा आहे तर छान फ्रेश ग्लोई स्किन किंवा डुई बेस सोबतच लॉट्स ऑफ मस्करा आणि सॉफ्ट सपल पंपी लिप्स. या ठिकाणी मी क्लाउड डान्सर इन मेकअप कसा असायला हवा हे सांगणार आहे. याचं ट्युटोरियल आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. ओके, तर मेकअप कसा असायला हवा हे आपण पहिले समजून घेऊया. जेव्हा आपण क्लाउड डान्सर इन्स्पायर्ड मेकअप 2026 मध्ये पाहणार आहोत, कसा दिसायला हवा हे पाहूया. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट जो या मेकअपमध्ये येणार आहे तो म्हणजे लिट विदिन युअर स्किन. तुमच्या स्किनमधनंच येणारा ग्लो. या ग्लोला आपण एक सॉफ्ट फिनिश वेल्वेटी क्लाउड स्किन किंवा क्लिअर स्किन असं सुद्धा म्हणतो. त्यामुळे मेकअपमध्ये जास्त फोकस हा तुमच्या नॅचरल सॉफ्ट फिनिश स्किनवर असणार आहे. या टाईपचा मेकअप ऑल स्किन टाईपवर छान दिसतो, जसा आता मी केलेला आहे तुम्ही बघू शकता आहे. यातलाच दुसरा पार्ट आहे मोनोक्रोमॅटिक मेकअप. तुम्ही बघू शकता मी जो मेकअप केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एका फॅमिलीचा कलर शेड दिसतो आहे. ओके, एक कलर फॅमिली दिसते आहे म्हणजे शेड्स टिंट ह्यू. ओके, एक कलर फॅमिली म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपली एक फॅमिली असते भाऊ बहीण काका आत्या अशा टाईप. एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते. तसंच ह्या एका कलर फॅमिलीचा मी उपयोग या मेकअपमध्ये आज केलेला आहे. छान सॉफ्ट पीची लिपस्टिक मी लावलेला आहे. सोबतच जे चिक्सवर मी कलर्स जे ॲड केलेले आहे हे थोडेसे रोझी किंवा पीची शेड मी यूज केलेला आहे. थोडा पिंकी शेड पण त्यामध्ये आहे आणि माझा मेकअप बेस सुद्धा हा एकदम सटल आहे. कॅन यू सी. जेव्हा आपण एका कलर फॅमिलीतला कलर शेड्स ह्यू टिंट यूज करतो ते अशा मेकअपला आपण मोनोक्रोमॅटिक मेकअप म्हणतो. तर यावर्षी म्हणजे 2026 जो मेकअप ट्रेंड असणार आहे तो मोस्टली मोनोक्रोमॅटिक कलर मेकअपकडे जाणार आहे. तर या मेकअपमध्ये तुम्हाला जास्त डुईनेस सुद्धा नको आहे, पण मॅट तुमचा मेकअप मॅटकडे पण जायला नको. त्याचा एक मध्य आपल्याला साधायचा आहे. तसंच आजचा हा मेकअप मी केलेला आहे. ओके, आता आपण वळूया आईजकडे. तुम्ही बघू शकता माझी आईज एक स्मोकी असा ब्लूइश आयलायनर मी त्याला दिलेला आहे. तर त्यामुळे या आय ट्रेंडला आपण एक मेसी आय लायनर ट्रेंडसुद्धा म्हणू शकतो. कारण थोडंसं मेसी जरी असलं तरी ते इम्परफेक्शनसुद्धा फार छान दिसतं आहे आणि कलर्स असे पॉप आउट होतात आहे. आईसुद्धा पॉप आउट होतात आहे, कदाचित तुम्हाला दिसत असेल. आणि सोबतच या ट्रेंडमध्ये हेवी मस्करा तुम्ही यूज करू शकता. जेव्हा आपण मोनोक्रोमॅटिक कलर म्हणतो तेव्हा आपल्याला हेवी म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला हेवी कॉन्टरिंग नको आहे. सॉफ्ट कॉन्टरिंग हवं आहे, पण खूप ब्लेंडेड पण नसलं तरी चालेल. सॉफ्टली ब्लेंडेड असलं तरी तो जो इम्परफेक्शन आहे तो छान दिसणार आहे. कारण आपल्याला आपली स्किन आपला मेकअप हा स्किनसारखा भासवायचा आहे. असं खूप ओव्हरलोडेड असा खूप लेअरिंग केलेला मेकअप आपल्याला नको. हे लक्षात ठेवा. हा ट्रेंड 15चा किंवा 2016चा नसून हा आहे 2026चा, जो आपल्याला थोडं नॅचरल थोडं क्लॅरिटीकडे नेणारा, थोडा इन्फॉर्मेशनमध्ये सुद्धा एक कॉन्फिडन्स डेव्हलप करणारा असा हा ट्रेंड आहे. त्यामुळे हा ट्रेंड किंवा ही मेकअप टेक्निक यूज करायला तुम्ही मुळीच घाबरू नका. तर फ्रेंड्स, क्लाउड डान्सर हा नुसतं एक रंग किंवा कलर नसून, पांढरा कलर नसून, तो एक तीव्र कर्कश किंवा लाऊड साऊंड कडून ट्रेंडमधून बाहेर निघण्याचा, एक सॉफ्टनेसकडे, क्लॅरिटीकडे किंवा एक कामनेसकडे जाण्याचा सोपा मार्ग आहे. सोबतच यामध्ये जेव्हा आपण फॅशन फॉलो करतो तेव्हा रंग एवढा इम्पॉर्टंट नसतो, तर त्याची क्राफ्टमॅनशिप आणि मेकअपमध्ये त्याचा हेवीनेस हा कमी असायला हवा. हे लक्षात ठेवूनच तुम्ही हा क्राउड डान्सर व्हाईट कलर विअर करा. सर्वात इम्पॉर्टंट मला हे सांगायचं आहे, या इरामध्ये आपण इम्परफेक्शन हे एक कॉन्फिडंट सारखं आपण कॅरी करू शकतो. कारण त्यांनी आपल्याला ही एक मुभा दिलेली आहे, ही सवलत दिलेली आहे. ओके, तर त्यामुळेच 2026 आपल्याला सांगते आहे तुम्ही छान लक्झरियस असायला पाहिजे, पण ती लक्झरी ओरडत नाही आहे. ती आपल्याला दिसते, ती जाणवते आणि त्यासोबतच ती लक्झरी तुमचं आपलं विश्व व्यापून टाकते.
फॅशन किंवा मेकअप ट्रेंड्स यामध्ये असं काही रूल नसतो. तुम्हाला जे हॅपी फील करवतं तेच तुम्ही करायला पाहिजे. इम्परफेक्शनमध्ये कॉन्फिडंट वाटणं हीच खरी ब्युटी आणि एक्झॅक्टली हीच आहे क्लाउड डान्सरची एनर्जी. सायलेंट, काम आणि पण इम्पॅक्टफुल. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओत. आणि तो व्हिडिओ असणार आहे क्लाउड डान्सर मेकअप ट्युटोरियल. तोपर्यंत बाय बाय.